ऋषी एक सुशिक्षित आणि पुढारलेल्या विचाराचा मुलगा होता. त्याचे आई वडील जुन्या विचाराचे होते. त्याचे वडील रागिणीच्या घरी दिवाणजी म्हणून काम करत होते. ते त्यांचे विश्वासू होते. ऋषी लहानपणापासून रागिणीच्या घरी वडिलांसोबत जायचा. रागिणी ऋषीपेक्षा 2 वर्षांनी लहान होती. दोघेही एकत्र खेळायचे, भांडायचे, चिडायचे, एकमेकांची तक्रार करायचे. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी रागिणी त्याची आतुरतेने वाट पाहत बसायची. आणि ऋषीला सुद्धा रागिणी सोबत खेळायला जायची ओढ असायची. ते खूप छान मित्र होते. दोघेही हळूहळू मोठे होत होते. ऋषीला रागिणी आवडत होती. 10वी नंतर ऋषी पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेला. रागिणीला मात्र त्याची खूप आठवण यायची. अतिशय निखळ मैत्री होती दोघात. दोघांच्याही घरी त्यांचं हे मित्रप्रेम माहीत होतं. रागिणी कधी रुसली तर तिची आई ऋषीलाच बोलवायची. त्याच्याशिवाय ती कोणाचंच ऐकत नव्हती. तो बरोबर तिचा रुसवा दूर करायचा. ती त्याला हक्कानं रागवायची, चिडायची, मारायची सुद्धा. आणि तो आज शिक्षण संपवून गावी येणार होता. तो आता 25 वर्षाचा झाला आणि रागिणी 23ची. त्याला तिला भेटायची ओढ लागली. कशी दिसत असेल ती? खूप मोठी झाली असेल. मला ओळखेल की नाही? तिच्या विचारात घर कधी आले कळलं नाही आणि तो सामान घरी पाठवून तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिच्या रूमच्या बाल्कनीत ती केस सुकवत होती. लांब सडक रेशमी केस, हरणासारखे डोळे, कमळीय बांध्याची रागिणी पाहून तो थोडासा लाजला. तो रागिणीवर प्रेम करत होता, पण रागिणीला मात्र त्याची कल्पनाच नव्हती. ती त्याच्याकडे फक्त मित्र म्हणून पाहत होती. त्याला पाहून तीही धावतच येते आणि त्याला म्हणते, कोण तू? मी नाही तुला ओळखत. त्याचा तर चेहराच पडतो. तो मागे फिरतो, जायला लागतो तशी ती खळखळून हसते. कशी वाटली गंमत? काय ऋषी साहेब, शहरात जाऊन मला विसरूनच गेले ना तुम्ही? एकदाही फोन नाही की चिठ्ठी नाही. अशीच का तुझी मैत्री? त्याला थोडं हायसं वाटलं. तिला त्याची आठवण होती हे ऐकून आणि त्याचा हात धरून ती त्याला खोलीत ओढतच नेते. खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी, चल. ती त्याचा हात निरागसपणे हातात घेते. तो दिसल्यामुळे ती लहान झाली होती पुन्हा. पण तिच्या आजीने मात्र तिला आठवण करून दिली, आता तू मोठी झाली आहेस, लहान नाहीस. आता तुझं लग्न होणार आहे. असं परपुरुषाच्या हात धरायला तुला लाज नाही वाटत का? आणि तिने जीभ चावली. अजूनही तशीच भोळी, वेडी, निरागस होती. तिला दुनियादारी माहीत नव्हती. हाच भाबडेपणा तो त्याच्या हृदयात साठवून ठेवत होता. पूर्वी जसे ते तासनतास खेळायचे, बसायचे, तसं आत्ताही तिला त्याच्यासोबत गप्पा मारू वाटायच्या. जास्त जास्त मैत्रिणी नव्हत्या तिला. तोच एक हक्काचा खास मित्र. पण तिच्यावरती मर्यादा होत्या. मी उगाच मोठी झाले, त्यामुळे मला तुझ्यासोबत मनसोक्त बोलता येत नाही, भेटता येत नाही. मला तुझ्यासोबत बागेत फिरायचं आहे, हसायचं आहे. आजी म्हणते मी लग्न होऊन जाणार आहे. तुझ्याशी बोलली तर माझ्या नवऱ्याला काय वाटेल? आता मला सांग, तुला मी लहानपणापासून ओळखते की नाही? मग तू कसा काय परका झाला? तो फक्त तिची बडबड ऐकायचा, फार कमी बोलायचा. तो म्हणाला, आजी बरोबरच बोलत आहे. काय बरोबर बोलत आहे? मी माझ्या नवऱ्याला सांगेल की तू माझा हक्काचा जिवलग मित्र आहेस. फक्त मित्र, असं तो म्हणतो. हो, फक्त मित्र. अजून कोणीच नाही मी तुझा? असा तो जाणीवपूर्वक विचारतो. हो, जिवलग मित्र आहेस. अजून कोण आहेस मग? किती निरागस आहेस ग तू, असं म्हणून मनातल्या मनात हसतो. त्याचं एकतर्फी प्रेम तिला समजत नव्हतं आणि त्यालाही ते व्यक्त करायचं नव्हतं, कारण तो त्यांच्या घरातील नोकरांचा मुलगा. श्रीमंत आणि गरीब ही त्यांच्यातील दरी कधीच भरून निघणारी नव्हती. तो तिला बाहेर घेऊन जायचा, हसवायचा, चिडवायचा. तिच्या निरागस सौंदर्याकडे, खळखळून निर्जरापणे हसण्याकडे मन भरून पाहायचा. पण त्याने त्याच्या मर्यादा कधी ओलांडल्या नव्हत्या. तीच अल्लडपणे त्याला येऊन धडकायची. कधी कधी गळ्यात मिठी मारायची, हातात हात घालून चालायची. त्याच्या हृदयात धडधड सुरू व्हायची, पण तो पुन्हा त्या हृदयाच्या धडधडीला दटावून गप्प बसवायचा. ती सवंगडी म्हणूनच त्याच्या हाताला धरायची, पण त्या वेळीला कुठे माहीत होतं की तिच्या त्या स्पर्शाने त्याचं रोम रोम शहारत होतं. ती त्याचं जगणं अजूनच अवघड करत होती. त्याच्या जवळ येऊन, तू माझ्याशी पूर्वीसारखं का नाही बोलत?
बोलतो तर आहे. कुठे? नुसता ऐकतोस. मीच बोलते एकटी. नशीब हे तुझं तुलाच कळलं. मला तू बोलूच देत नाहीस. तुला तिकडे कोणी भेटली की काय? सांग ना. आणि तो तिच्याकडे चमकून पाहतो. तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही असं मनात म्हणतो. खबरदार, जर कोणाशी मैत्री केली तर तू फक्त माझा आहेस. त्याचा कंठ दाटून आला. काय म्हणावे हिला? जगातला सगळा निरागसपणा तिच्यात उतरला होता. आणि एक दिवस तिचं लग्न ठरतं हे ऐकून तो रात्रभर झोपला नव्हता. आता ती त्याच्यापासून कायमची दूर जाणार होती. हे कधी ना कधी होणारच होतं, त्याला माहित होतं. तरी तिच्यावर तो प्रेम करत राहिला. खूप लांबचं सासर होतं तिचं आणि खूप श्रीमंत. तिचा होणारा पती हा एक नवाब होता. ती तर खूप खुश होती. आता तो तिच्याकडे जात नव्हता. तिला मात्र त्याला तिच्या नवऱ्याचा फोटो दाखवायचा होता. लग्नाची खरेदी त्याला विचारून करायची होती. त्याची आवड तिला आवडायची. तिने त्याला निरोप पाठवला आणि तो सुजलेले डोळे घेऊन तिच्या समोर आला. तिची नजर टाळतच तो उष्ण हसू आणून तिच्याशी बोलत होता. ती तिच्या नवऱ्याविषयी अखंड बडबडत होती. तो तिचा एकमेव जीवलग होता, ज्याच्याशी ती सगळं मनातलं बोलत होती आणि त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे होत होते. आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते पाहून ती म्हणाली, मी सासरी जाणार म्हणून आत्तापासूनच रडत आहेस ना? मला खूप त्रास द्यायचास ना? आता चालले तुझ्यापासून कायमची लांब. पण तू मला भेटायला यायचं. तुला कोणी काही बोलणार नाही. पण तुझ्याशिवाय मला तिकडे करमेल का? वेडी का खुळी ग तू? तो अश्रू पुसत हसून म्हणतो. आता तुझं लग्न होणार आहे. तुझं नवं आयुष्य आहे. तुझ्या नवऱ्यासोबत तिकडे मन रमव. मला विसरून जा. गप्प बस. तुला का विसरेन मी? आणि तो निघून जातो. मेहंदी, संगीत, हळदी, चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला. प्रत्येक कार्यक्रमात तिने त्याला हट्टाने बोलावून घेतलं होतं. तिला सजलेलं पाहून, ते नाजूक सौंदर्य पाहून तो मनातल्या मनात त्याच्या वेदना लपवायचा. आणि तिच्या लग्नाचा दिवस उजाडला. पाठवणीची वेळ आली आणि ती त्याच्या गळ्यात पडून खूप रडली. तोही रडला. त्याने तिला तिच्या नवऱ्या शेजारी गाडीत बसवलं. निरागस आहे, सांभाळा तिला, अशी हात जोडून विनंती केली. ती गेली आणि तो एकटा पडला. तिच्या आठवणीत आता तो जगत होता. जिथे जिथे ते दोघे फिरले, हसले, खेळले, तिथे जायचा. तिच्या आठवणींच्या खुणा मनात साठवायचा. या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी नक्कीच तू माझी असशील, असं तो मनात म्हणायचा. लग्नानंतरचे विधी पार पडले. आज तिची सुहागरात. तिच्या थोरल्या जावेने तिला सजवून रूममध्ये बसवलं. ती तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती. रात्र बरीच झाली. तिचा नवरा कुठेतरी बाहेर गेला होता. तिच्या ओढीने तो घाईत येत होता. त्यालाही कधी एकदा रागिणीच्या मिठीत शिरतो असं झालं होतं. त्याचा गाडीवरचा ताबा सुटून ऍक्सिडेंट झाला आणि तो त्यातच गेला. रागिणीवर वज्राघात झाला. सगळी स्वप्न क्षणात त्याची राख झाली. डोळ्यातून पाणीच येत नव्हतं. इतका मोठा धक्का तिला बसला. तरीही ती त्याच्या आठवणीत सासरीच राहत होती. आणि एक दिवशी ती पलंगावर झोपली होती. लज्जा म्हणजे काय असतं हे अजून कळलंच नव्हतं तिला. नवऱ्याच्या स्पर्शाने कदाचित कळलीही असती. पण पलंगावरती पालथी झोपली होती. पांढरी साडी गुडघ्यापर्यंत वर आली होती. पदर अस्ताव्यस्त होता. केस मोकळे होते आणि कपाळ रिकामे. तरीही तिचं सौंदर्य कमी नव्हतं झालं. आणि तिच्या मोठ्या धीराने तिला पाहिलं. आधीच त्याला बायकांचा खूप नाद. दारू, तो आणि बायका. त्याच्या डोळ्यात आता वासना दिसत होती. छोट्या भावाची विधवा बायको म्हणजे जणू त्याची हक्काचीच होती. एके रात्री तो तिच्या खोलीत गेला दारू पिऊन. त्याला पाहून तिने मात्र काय हवं आहे का असं निरागसपणे विचारलं. आणि तो लटपटला. तिने त्याला सावरलं. एक हात खांद्यावर घेतला. त्याला खुर्चीत बसू लागली. ती हे सगळं फक्त निरागसपणे करत होती. तिच्या कोमल स्पर्शाने त्याच्या शरीरात आग लागली आणि त्यानं तिला सरळ कमरेत धरून स्वतःकडे ओढलं. मिठी मारली आणि जनावरासारखा तिच्यावर तुटून पडला. तिला हे आवडलं नाही. ती ओरडू लागली, रडू लागली, मदतीचा धावा करू लागली. सुहागरातीच्या प्रणयाच्या नाजूक भावना अनुभवण्या अगोदरच तिला अशा प्रकारच्या हैवाणियतला सामोरं जावं लागत होतं. तिच्या जाऊने येऊन तिची सुटका केली. तिला तिच्या नवऱ्याचा अंदाज होताच. तो खूप नीच आहे हे तिला माहीत होतं.
तिने तिला माहेरी पाठवून दिलं. पांढरी साडी, बोडकं कपाळ आणि सुकलेला चेहरा पाहून तिच्या आईला खूप रडू आलं. आता ती पूर्वीसारखी हसत नव्हती. तो प्रसंग तिच्या मनावर खोल जखम करून गेला होता. ऋषीला ही गोष्ट कळते. त्यालाही खूप दुःख होतं. ती कायम सुखी राहावी अशीच त्याची इच्छा होती. पण आणि तो तिला भेटायला येतो. ती त्याच्याशी बोलतही नाही. पहिल्यासारखी त्याला पाहून आनंदित होत नाही, कारण आता तिला पुरुषत्वाचा वेगळाच अनुभव आला होता. विधवा असल्यामुळे तिची आजी तिला कुठल्याही समारंभात सामील होऊ देत नाही. तिच्यावर खूप बंधनं घातली. तिचे मऊ रेशमी मुलायम केस कापायला सांगितले. ती खूप रडत होती, पण तिच्या आईने ते कापू दिले नाहीत. तिला एका रूम मधून बाहेर येण्यास परवानगी नव्हती. ज्या घरात ती राजकुमारी